नारायणगाव बस स्थानकाजवळ रस्त्याचं काम केलेलं आहे। या ठिकाणी चिखल होत असल्यामुळे आणि मोटरसायकली स्लिप होत आहेत। संबंधित ठेकेदारांनी या संदर्भात काळजी घेण्याची आवश्यकता आहे। तिथं वाहनं स्लिप होऊन अनेक अपघात झालेले आहेत। आपल्यासोबत काही स्थानिक मंडळी आहेत। भाऊ, काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी वाहन घसरून अपघात होतोय? आम्ही आताच चाललो होतो, इथं 3 वेळा सटकलो आणि आतापर्यंत सकाळ धरून 8 जण इथून गाडीवरून सटकून गाड्या पडलेल्या आहेत। कशामुळे? आता बघा, आता आपण हे पण पाहिलं, हे सुद्धा स्लिप झाले होते। या ठिकाणी वाहनं स्लिप होत आहेत। संबंधित ठेकेदाराने त्या ठिकाणी मुरुम टाकण्याची आवश्यकता आहे। काय भाऊ, तुम्ही काय सांगा? आता तुम्ही इथले स्थानिक आहात। मुरुम टाकलंय पण रस्त्यालाच आमुषा लागली। आमोशाचा काय विषय? जे वास्तव ते वास्तव ना। मोठ्या गाड्यांचे सुद्धा टायर सटकतात। चिखलामुळे ते होतंय, पाऊस पडला का थोडासा। आपण काय केलं पाहिजे? मुरुम टाकला पाहिजे परत एकदा दाबून। मुरुम टाकला पाहिजे। आपण पाहतोय या ठिकाणी या कोपऱ्यावरच्या हॉटेलमध्ये काही लोक बसलीत। काही नमस्कार, काय इथे रस्ता स्लिप होतोय, तुमची काय तक्रार आहे? तो रस्ता नीट झाला पाहिजे ना। आता नीट झालाय पण पावसामुळे गाड्या स्लिप होत आहेत। भाऊ, काय परिस्थिती? काय ते मुरुम टाकलाय, त्याच्यावर पाणी साठलं का लोक पडतात, स्कूटीवाले बाईक गाड्या स्लिप होत आहेत। गाड्या स्लिप होतात, गाड्या पडतात त्याच्यावरून। किती जणांना दुखापत झाली आता। ठेकेदारांनी काळजी घेतली पाहिजे। काळजी घेतली पाहिजे त्याची। पाऊस आला काय गोष्टी वारंवार घडत राहतात। आता मध्ये पण दगड अशी उडायची, डायरेक्ट नाही का टोपेचा गोळा टाकलाय, दगड टाकले, दगड परवा मुरुम टाकलेला आहे हा। त्याच्यामध्ये काय होतं, दगड सारखे उडायचे, दगड लागायचे सारखे, दगड डायरेक्ट मोठमोठे मग होते। आता दगड गाडून टाकले, आता दगड लोक पडायला लागली। आता त्याच्यावरून लोक पडायला आता लागले। एक नारळ फोडावा अशी माझी इच्छा आहे। बस स्थानकाच्या जवळ जे ठेकेदारांनी काम केलेलं आहे, या ठिकाणी सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे चिखल होतं आणि त्याचा परिणाम दुचाकी वाहन स्लिप होऊन अपघात होत आहे। संबंधित ठेकेदारांनी त्या ठिकाणी मुरुम टाकण्याची गरज आहे का जेणेकरून वाहनं स्लिप होणार नाही। याच्या अगोदर जी खडी टाकली होती, खडी उडून अपघात व्हायचे। आता त्याच्यावर मुरुम टाकला आहे, थोडा पाऊस झाल्यामुळे वाहन स्लिप होते आणि अपघात होऊन वाहनं स्लिप होऊन वाहन चालवणारी व्यक्ती अपघातग्रस्त होते, पडते, दुखापत होते, गाडीचं नुकसान होतं। त्याचबरोबर गाडी चालवणारा माणूस देखील त्या ठिकाणी पडतोय। संबंधित ठेकेदारांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबतची दखल घ्यावी का जेणेकरून त्या ठिकाणी वाहन स्लिप होऊन अपघात होणार नाही। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव।